आपण जाणार आहोत दिल्लीतले निम्म्या जागांचे कल आता हाती आलेले आहेत। एकूण 35 जागांचे कल हाती आलेत। भाजप आणि आपमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळतेय। आपला 15 जागी कल आहे, 19 जागी भाजप पुढे जाताना आघाडीवर असलेली पाहायला मिळते। काँग्रेसची अजूनही एकच जागा आघाडीवरती असलेली पाहायला मिळते। अभय सरांकडे येते। अभय सर, निम्मे कल हाती आलेले आहेत आणि जो उल्लेख आता रामराजे यांनी केला की एक आम आदमी ते शीश महल महागड्या गाड्या असाही केजरीवालांचा एक प्रवास दिसलेला आहे। मध्य धोरण जे आहे त्याच्यावरनं सुद्धा बरीच टीका झाली आणि त्यांना स्वतःला जेल भोगावं लागलं। याचा कुठेतरी परिणाम होईल असं वाटतंय का? नाही, निश्चितपणे, कारण त्यांची सुरुवात जी झालेली आहे ती भ्रष्टाचार विरोधी लढ्यामधला एक चेहरा म्हणून ते पुढे आलेले होते। त्यामुळे स्वाभाविकच त्याच्या चेहऱ्यांबद्दल त्यांच्या एक आकर्षण होतं लोकांमध्ये आणि बॅकग्राऊंड मगाशी मी जे म्हणलं ते होतं। परंतु आणि दुसरं असं होतं की ज्याचा उल्लेख आता रामराजेंनी केला की काँग्रेसची मतं आणि मगाही आपण चर्चा केली, दोन्ही वेळा त्यांना मागच्या दोन्ही निवडणुकीत त्याची अडचण झाली नाही, कारण त्यांचा वोट शेअर जो होता तो 54-55% होता। त्याच्यामुळे काँग्रेस किती मतं घेते त्याच्या जर 50% खाली जेव्हा जातो तुमचा वोट शेअर, तेव्हा तुम्हाला अन्य पक्षांच्या मतांचा सगळा गणित लक्षात घ्यावी लागतात। या निवडणुकीमध्ये जो भ्रष्टाचार निर्मूलनाचा चेहरा होता त्याच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। म्हणजे या निवडणुकीमध्ये ते जेलमधनं बाहेर आलेले असो आणि सुरुवातीच्या काळामध्ये असं होतं की कुठे ना कुठेतरी भाजपा त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करत आहे। म्हणजे त्यांचं 2013 नंतरची जी निवडणूक, ते सरकार बरखास्त होणं, परत निवडणूक होणं आणि त्या प्रचंड बहुमतासह त्यावेळेस एक व्हिक्टीम कार्ड त्यांच्याकडे होतं। ते व्हिक्टीम कार्ड यावेळेस त्यांच्या बाजूने तेवढंसं उतरताना दिसत नाही। आपही पूर्वीसारखी एक कार्यकर्त्यांची लढाऊ संघटना किंवा पक्ष असा जो एकमुखी होता तसा दिसत नाही। त्यांच्यातले डिफरन्सेस वारंवार बाहेर येत आहेत। तर मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय निर्णायक असणार आहे। कारण छोट्या पक्षांना असेल किंवा प्रादेशिक पक्षांना विरोधी पक्षात राहून आपला पक्ष टिकवणं ही सोपी गोष्ट नसते आणि त्यांच्या दृष्टीने मला वाटतं की ही अतिशय महत्त्वाची बाब असणार आहे। जर ते विरोधी पक्षात गेले तर त्याचा फायदा कोणाला होणार, तर तो निश्चितपणे काँग्रेसला होणार आहे। त्याच्यामुळे काँग्रेसच नेहमी ते प्रयत्न असतो की त्यांचा दिल्लीमध्ये प्रवेश केल्याशिवाय जाणार नाही।